मंडळी, तुम्हीही नाशिकहून शिर्डीला जाताना मनमाडचा तो लांबलचक वळसा घालून आणि ट्रॅफिकमध्ये अडकून कंटाळला आहात का? तर मग आता टेन्शन सोडून द्या, कारण नाशिक ते शिर्डी हा प्रवास आता थेट सुपरफास्ट आणि अवघ्या काही मिनिटात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या नाशिक रोड ते शिर्डी या नव्या दुहेरी रेल्वे मार्गाच्या कामाला आता प्रशासनाने रॉकेट स्पीड दिला आहे. या महत्त्वाकांक्षी 82 किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पासाठी नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील 24 गावांमध्ये भूसंपादनाच्या प्रक्रियेला वेग आला असून प्रशासनाने थेट जमिनींचे निवाडे म्हणजेच नुकसान भरपाई जाहीर करायला सुरुवात केली आहे. सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक आणि वांगरी या गावांमधील जमिनींचे निवाडे अधिकृतपणे जाहीर झाल्यामुळे या प्रोजेक्टचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता तुम्ही म्हणाल की या नव्या रेल्वे ट्रॅकचा आपल्याला नेमका फायदा काय होणार? तर मित्रांनो, सध्या नाशिकहून शिर्डीला रेल्वे मार्गाने जायचं असेल तर कोपरगाव किंवा मनमाड मार्गे मोठा वळसा घालून जावं लागतं, ज्यामध्ये प्रवाशांचा प्रचंड वेळ वाया जातो. पण हा नवीन थेट दुहेरी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर नाशिकहून सिन्नर मार्गे गाडी सुसाट सुटेल आणि तुमची किलोमीटरच्या अंतरासोबतच वेळ आणि पैशांची मोठी बचत होईल. देशाच्या कानाकोपऱ्यातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भक्तांसाठी देखील ही एक मोठी भेट ठरणार आहे. प्रशासनाने या कामासाठी युद्ध पातळीवर पावले उचलल्यामुळे लवकरच या ट्रॅकवर ट्रेन धावताना दिसेल. नाशिक शिर्डी प्रवासाचा चेहरा बदलणारी ही अपडेट तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.